रात्री 3 वाजता घरी आलेल्या मुलीला घराबाहेर काढलं, पण सकाळी तिच्या खोलीत जे सापडलं ते पाहून सगळे थरथरले. ती रात्री उशिरा यायची. सगळ्यांनी तिच्यावर संशय घेतला, पण सत्य कळाल्यावर सगळ्यांचं डोकं खाली झुकलं. पुण्यातील एका मध्यमवर्गीय आणि प्रतिष्ठित सोसायटीत स्नेहा नावाची 23 वर्षाची मुलगी भाड्याने राहत होती. ती मूळची मराठवाड्यातील एका छोट्या गावची. पुण्यात ती एका IT कंपनीत काम करायची. घरमालक देशमुख काका हे अत्यंत जुन्या विचारांचे आणि कडक शिस्तीचे होते. मुलींनी संध्याकाळी 7च्या आत घरात आलं पाहिजे. कोणीही मित्र रूमवर येता कामा नये, असे त्यांचे कडक नियम होते. स्नेहा अत्यंत शांत होती. ती रोज सकाळी 9 वाजता जायची आणि रात्री 8 वाजता यायची. पण गेल्या महिनाभरापासून स्नेहाचा दिनक्रम बदलला होता. ती रात्री 12-1 वाजता रूमवर यायची. देशमुख काकांना आणि सोसायटीतल्या इतर बायकांना हे खटकू लागलं होतं. ही पोरगी नक्कीच काहीतरी चुकीच्या मार्गाला लागली. एकटी राहते ना, कोणाचा वचक नाही, अशी कुजबुज सोसायटीत सुरू झाली. काल रात्री पुण्यात भयंकर पाऊस पडत होता. रात्रीचे 3 वाजले होते. सोसायटीच्या गेटवर रिक्षा थांबली आणि स्नेहा खाली उतरली. ती पावसात पूर्णपणे भिजली होती. तिचे डोळे सुजलेले आणि लालबुंद होते. ती अत्यंत जड पावलांनी जिन्यावरून वर आली. दरवाजावर देशमुख काका रागाने लाल होऊन उभे होते. स्नेहाने दरवाजा उघडण्यासाठी चावी काढली, पण देशमुख काका जोरात ओरडले, "स्नेहा, ही काय वेळ आहे का घरी यायची? रात्रीचे 3 वाजलेत. रोज रात्री कोणासोबत फिरत असतेस तू? मला माझ्या सोसायटीची आणि घराची इज्जत घालवायची नाही. हे घर आहे, धर्मशाळा नाही. असली भलतीसलती कामं करणाऱ्या पोरी मला माझ्या घरात नकोत. आत्ताच्या आता तुझी बॅग भर आणि निघून जा इथून." स्नेहा तिथेच थबकली. देशमुख काकांचे ते चारित्र्यावरचे भयंकर शब्द तिच्या कानावर पडले. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे तिने कोणताही प्रतिवाद केला नाही. ती काहीच बोलली नाही. तिचा चेहरा पूर्णपणे निर्जीव, कोरडा आणि मेलेला होता. तिने फक्त एक अत्यंत रिकामी नजर देशमुख काकांवरती टाकली. ती मुकाट्याने रूममध्ये गेली. तिने फक्त स्वतःची एक छोटी बॅग भरली, टेबलावर एक पाकिट ठेवलं आणि त्या भयंकर पावसात रात्री 3 वाजता ती कायमची ती रूम सोडून निघून गेली. दुसरा दिवस उजाडला. पाऊस थांबला होता. देशमुख काका अत्यंत ताटमानेने त्या रिकाम्या रूममध्ये आले. बरं झाले गेली. सोसायटीत घाण नको, ते स्वतःशीच फुटफुटले. त्यांची नजर टेबलावर स्नेहाने ठेवलेल्या त्या पाकिटावरती गेली. ते पाकिट पावसाच्या पाण्याने आणि ओल्या हातांमुळे थोडे भिजलेलं होतं. देशमुख काकांनी ते पाकिट उघडलं. आतमध्ये या महिन्याचं भाडं म्हणजे 5,000 रुपये होतं आणि त्या पैशासोबत एक हॉस्पिटलचा कागद होता. देशमुख काकांनी तो कागद उघडून वाचला आणि पुढच्या सेकंदाला त्यांच्या पायाखालची जमीन आणि शरीरातलं रक्त एकाच वेळी गोठून गेलं. त्यांचा श्वास घशातच अडकला. तो कागद ससून हॉस्पिटलचा मृत्यूचा दाखला होता आणि त्यावर लिहिलेलं होतं रुग्णाचे नाव, सखाराम पाटील म्हणजे स्नेहाचे वडील. मृत्यूची वेळ रात्री 1:30 वाजता. त्या कागदाखाली स्नेहाने एका चिठ्ठीत अत्यंत कापऱ्या हस्ताक्षरात लिहिलं होतं, "काका, गेले महिनाभर माझे बाबा कॅन्सरने ससून हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होते. मी ऑफिस सुटल्यावर रोज रात्री त्यांच्याजवळ ICUमध्ये थांबायचे. काल रात्री 1:30 वाजता बाबांनी माझ्या मांडीवरच शेवटचा श्वास घेतला. मी एकटीच होते. पैशाअभावी त्यांचं प्रेत गावी नेणं शक्य नव्हतं. म्हणून रात्री 2 वाजता मी एकटीनेच त्यांना तिथेच अग्नी दिला. काका, मी 3 वाजता चुकीचे धंदे करून आले नव्हते. मी माझ्या बापाला जाळून आले होते. तुम्ही मला हकललं नसतं तरीही मी आज ही रूम सोडणारच होते, कारण आता मला या शहरात थांबण्यासारखं काहीच उरलं नाही." चिठ्ठीचं ते शेवटचं वाक्य वाचून संपलं आणि त्या रिकाम्या रूममध्ये एक भयानक, काळजाचे तुकडे करणारी स्मशान शांतता पसरली. देशमुख काकांच्या हातून ते डेथ सर्टिफिकेट खाली फरशीवर सटकलं. त्यांना स्वतःच्या अस्तित्वाची आणि त्या जुनाट विचारांची भयंकर किळस आली. ज्या पोरीच्या चरित्र्यावर ते संशय घेत होते, ती पोरगी रात्रभर हॉस्पिटलच्या फरशीवर आपल्या मरणाऱ्या बापाचे श्वास मोजत होती. आणि जेव्हा ती स्वतःच्या बापाला जाळून पोरकी होऊन आसऱ्यासाठी घरी आली, तेव्हा या समाजाने काय केलं? तिच्या चरित्र्यावर शिंतोडे उडवून तिला त्याच मध्यरात्री पावसात घराबाहेर काढलं. देशमुख काकांनी कोणतीही किंकाळी फोडली नाही. ते तिथे आरडाओरडा करून रडले नाहीत किंवा त्यांनी कुणाला मदतीसाठी हाकही मारली नाही. ते अत्यंत सुन्न अवस्थेत एखाद्या मूकपुतळ्यासारखे त्या रिकाम्या रूमच्या मध्यभागी गुडघ्यावर बसले. त्यांचे डोळे लालबुंद झाले होते. त्यांनी ते भिजलेलं हॉस्पिटलचं बिल आणि पैशाचं पाकिट स्वतःच्या छातीला घट्ट दाबून धरलं. ते मान खाली घालून त्या बंद खोलीत अत्यंत मुकाट्याने
हुंदके गिळत रडत राहिले. त्यांची ती भयंकर शांतता आणि ते मुकाश्रू हेच सांगत होते की आपण बाहेरून येणाऱ्या मुलींना किती सहज खराब ठरवून मोकळे होतो, पण त्या मुली एकट्या शहरात कोणत्या नरकामधून जात असतात हे समजून घ्यायला आपला समाज कायमचा आंधळा झाला आहे. देशमुख काकांना आज पश्चाताप नक्कीच झाला होता. पंजाब परक्या मुलीला त्यांनी पावसात हाकललं होतं. तिची सावली आता पुन्हा कधीच त्या उंबरठ्यावर पडणार नव्हती. शहरामध्ये एकट्या राहणाऱ्या मुलींवर समाज इतक्या सहज चारित्र्याचा संशय का घेतो? माणूस म्हणून आपण त्यांची परिस्थिती समजून घेण्याइतके प्रगल्भ कधी होणार? तुमचं मत कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला एक लाईक करून चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. तर भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.